सर्व महाविद्यालय, सर्व शाळा, सर्व विद्यापीठं या ठिकाणी एकत्रित काम करणारी योजना म्हणजे महाकाय योजना, सर्वात मोठी योजना की जी केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. त्या योजनेचं नाव आहे राष्ट्रीय सेवा योजना. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की आपण या योजनेचे घटक आहोत आणि आपण या योजनेचा एक घटक आहोत आणि या योजनेच्या माध्यमातून आपण समाजासाठी काहीतरी करणार आहोत. बंद करा. आज पहिला दिवस आहे. मला वाटतं 7 ते 8 दिवस हा कॅम्प इथं बोलवाडमध्ये चालेल. ज्या दिवशी कॅम्प संपेल त्या दिवशी तुम्हाला खरोखर तुम्ही आपल्यात काहीतरी बदल झालेला आहे असं जाणवेल. याचं कारण म्हणजे या कॅम्पच्या निमित्तानं तुम्ही या बोलवाड गावच्या ग्रामस्थांशी हितगुज करणार आहात. या बोलवाड गावच्या समस्याविषयी माहिती करून घेणार आहात. या बोलवाड गावच्या समस्यावर आपण काय करू शकतो याविषयी विचारमंथन करणार आहात. काही श्रमदानाच्या माध्यमातून या बोलवाड गावची सेवा करणार आहात. त्याचबरोबर रोज सायंकाळी तुम्ही एकत्र येऊन विचारमंथन करणार आहात. केवळ हातात झाडू घेऊन झाडच सुटायचं असा अर्थ राष्ट्रीय सेवा योजनेचा नाही. मी तर म्हणतो ज्या दिवशी स्वच्छता करण्याची आवश्यकता भासणार नाही तो दिवस खऱ्या अर्थानं सोन्याचा असेल. लक्षात घ्या, स्वच्छता करणं हे काम आहे, ही सेवा आहे. पण ज्या दिवशी हे स्वच्छता करायची आवश्यकता आम्हाला भासणार नाही, सर्व नागरिक स्वच्छतेच्या बाबतीत जागृत होतील आणि प्रत्येक नागरिकाला स्वच्छता किती महत्त्वाची आहे आरोग्याच्या दृष्टीनं हे पटेल, तो दिवस खऱ्या अर्थानं महत्त्वाचा असेल, सोन्याचा असेल. त्यामुळं तुम्ही या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक उपक्रम करणार आहात. समाजाचं उद्बोधन करणार आहात, काउन्सिलिंग करणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रीय सेवा योजना एक असं व्यासपीठ आहे की ज्या व्यासपीठावर तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकता. माझ्या शैक्षणिक करिअरमध्ये मी अनेक विद्यार्थी असे पाहिलेले आहेत की ज्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वतःला घडवलं आणि आज ते मोठ्या मोठ्या पदावर काम करत आहेत. तुम्ही यामध्ये तुम्हाला वक्तृत्व तुमचं बहरू शकते, कारण तुम्हाला इथं संधी मिळणार आहे. कोणाला जर भाषणाची कला असेल तर तो पुढे येऊन इथं भाषण करेल. कोण छानपैकी गाणं म्हणत असेल तर त्याला गाण्याची संधी मिळेल. म्हणजे तुमच्या अंगी असणारी जे काही कलागुण आहेत, जे काही नेतृत्व गुण आहेत, त्या नेतृत्व गुणाला वाव देणारं व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना हे आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या शैक्षणिक प्रवासामध्ये केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन चालणार नाही, तर तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे. त्यामुळं महाविद्यालयीन तरुण तरुणींना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपलं करिअर करण्याची एक चांगली संधी हे राष्ट्रीय सेवा योजना देत असतं. त्या दृष्टीनं तुम्ही भाग्यवान आहात, त्या दृष्टीनं तुम्ही नशीबवान आहात. महाविद्यालयाची संख्या नक्कीच 3,000, 2,500, 3,000 असेल, परंतु आज माझ्यापुढं कमी विद्यार्थी दिसतात. असू देत कमी, संख्येवर काही फार महत्त्वाचं नाही, पण तुमच्या मनामध्ये जी काही भावना आहे ती अतिशय चांगली आहे. आपण समाजाचे घटक आहोत. समाजातील प्रश्नांची जाण आपल्याला असली पाहिजे. ते प्रश्न कसे सोडवायचे याचं विचारमंथन आपण केलं पाहिजे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी एक खारीचा वाटा उचलण्याची संधी या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळते आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं या बोलवाड इथं संपन्न होणाऱ्या या शिबिरासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि नक्कीच तुम्ही ज्यावेळी शेवटचा दिवस असेल या कॅम्पचा त्यावेळी नक्कीच तुम्हाला हे काहीतरी चुकल्यासारखं वाटणार आहे, कारण तुमचं एक इथं काय होणार आहे, एक बॉन्डिंग होणार आहे, एक लिडरशिप करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास तुम्हाला या कॅम्पच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळं अतिशय शिस्तबद्ध रीतीनं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची
एक परंपरा आहे. कारण या संस्थेच्या शाखांच्या मध्ये जे कॅम्प्स होतात, ज्या काही